आपल्यासोबत करुणा धनंजय मुंडे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज कोर्टानं आपल्याला दिलासा दिलाय. काय कोर्टानं नमूद केलेलं आहे तुम्हाला दिलासा देताना? काय तुम्हाला सांगितलंय? कोर्टाने मला 15 लाख रुपयाची मागणी केली होती मी पोटगीसाठी. तो 2 लाख रुपये मान्य केलेले आहे, बायको म्हणून मान्य केलेले आहे. तो त्याच्यासाठी मी न्यायाधीशचा आणि न्यायालयाच्या आणि माझे ॲडव्होकेट गणेश कोल्हे साहेबांच्या मनापासून आभार मानते. ज्यावेळेस कोर्टानं तुमच्या बाबतीत निर्णय दिला त्याच वेळेस आता धनंजय मुंडेंचे वकील यांना देखील एक प्रेस नोट पाठवलेली आहे. त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आर्थिक निकषांच्या आधारे त्यांना मदत करण्यात आलेली आहे. पहिला अर्जदार म्हणजे तुम्ही, ज्यांना 1.5 लाख रुपये दिलेत, तर तिसरा अर्जदार शिवानी यासाठी 50,000ची मदत दिलेली आहे. सध्याची जी आर्थिक निकष आहेत त्यानुसार देण्यात आले. हा, त्यानुसारही दिलेली आहे. त्याच मी सांगते की आर्थिक निकाश के लिए आर्थिक के लिए हमको 2 लाख रुपये महीना मंजूर किया है जज ने. और पुढे काय तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स करू नका तिच्यासोबत, ते ऑर्डर दिलेलं आहे. आणि जे डोमेस्टिक व्हायलन्सचं जे पार्ट आहे ते पुढे चलणार आहे. त्याच्यामध्ये आमचे एव्हिडन्स आणि सगळं काय डिबेट सगळं काय आता राहिलेले आहे ते पुढे चलणार आहे. त्याच्यासाठी 20 तारीख ठेवलेली आहे कोर्टाने. तुम्हाला हा निकाल जो आहे तो मान्य का नाहीये? तुम्ही म्हणताय की मला आणखी मोठी रक्कम मिळाली पाहिजे. नेमकं कारण काय? कशाच्या आधारावर तुम्ही मागणी करा? क्योंकि आमचा खर्च आहे ना उतका. आज माझा मुलगा जे आहे ते बेरोजगार आहे, माझी मुलगी बेरोजगार आहे, मी स्वतः बेरोजगार आहे. 1,70,000 रुपये आमची फ्लॅटची किस्त आहे, जे 7 महिन्यापासून आम्ही भरू शकत नाही. आज आपने देखा होगा वाल्मीकि कराड़ के पास 4,000 करोड़ की प्रॉपर्टी निकली, पर बेटे के नाम पे मुंडे घराने का एकमेक वारिस, उसके नाम पे 1 रुपये की प्रॉपर्टी नहीं है, रोजगार नहीं है, कुछ भी नहीं है बच्चे के पास. त्याच्या वडिलांची प्रॉपर्टी असेल ना? वडिलांची काय करणार आम्ही? आता आम्हाला गरज आहे, मुलाबाळांना आता पैसे पाहिजे, चांगले शिक्षणासाठी, चांगले रोजगार. 21 साल का बच्चा बेरोजगार बैठा है घर में, कौन माँ देखेगी? मरने की वेळ आहे हमारी, मरण्याची वेळ आहे. बेरोजगार मुलगा बसलेला आहे घरामध्ये. जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार प्रत्येक महिन्याला तर धनंजय मुंडे यांच्या वतीने काही रक्कम आपल्याला देण्यात येते. खरंच ती देण्यात येते का? साधारणपणे 5 लाखाची रक्कम देण्यात येते अशी माहिती मिळते. नाही, असं काही नाही आहे. 5 लाख रुपए कोणाला देतात? जरी 5 लाख रुपए दे रहे होते तो घर की किस्त भर जाती ना उसमें. किती वाढ आहे? 1,70,000 रुपये किस्त है हमारे घर की. किती महिन्याचं बाकी आहे? 7 महीने की बाकी है. और जेवर बेच के मेरे पास सब चीज के पुरावे हैं. सोना बेच के मैं अभी चाहिए तो फोन बंद हो गया, नहीं तो चैट में बता सकती हूँ जेवर वाले को जिसको मैं गोल्ड बेच रही हूँ, वो बेच के सब चालू है मेरा काम. ज्यावेळेस तुम्ही धनंजय मुंडेंकडे जाता काय तुम्हाला सांगितलं जातं? कारण एवढी मोठी रक्कम आहे, इथं सांताक्रूज परिसरात राहतात, भाड्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मागणी करता काय तुम्हाला सांगितलं जातं? का तुमच्या बाबतीत दिलं जात नाही? त्यांना असं वाटते की कुठेतरी सेटलमेंट व्हायला पाहिजे, कुठेतरी हे आर्थिक कमजोर पडली की ती थांबणार, ती झुकणार. आणि त्यांना काय पाहिजे? त्यांना हे पाहिजे की मी लिव्ह इन रिलेशन म्हणून साईन करू त्यांच्या पेपरवरती, आणि जे नाव आहे करुणा धनंजय मुंडे ते मी हटाऊं, वो उनको चाहिए, तो जो कि मैं करने वाली नहीं हूं. परंतु जर सेटलमेंटला येत असेल तर करायला काय अडचण आहे? म्हणजे नेमका काय तुमचं त्यावेळेस म्हणणं आहे? सेटलमेंट कशाच्या सेटलमेंट कळवा मला. मी एक पत्नी आहे, आई आहे. माझी मुलगी लग्न जवळ आलेली आहे. काय सांगणार त्यांच्या नवऱ्याला मी की लिव्ह इन रिलेशनची मी आई आहे, इसकी मैं लिव्ह इन रिलेशन हूँ? काय सांगणार मी? कशाच्या सांगणार? माझी आयुष तो संपली आता. माझी आयुष संपली, 45 वर्षाची आहे, लहान नाही आहे. मला लग्न करायचं नाही पुढे. माझी मुलगीचं लग्न करायचं चांगली पद्धतीने. मला काय सांगणार मी त्यांच्या नवऱ्याला? मुलांचे वडील त्यांच्या संपर्कात आहेत का? हाँ, त्यांच्या ख्याल अच्छे रखते, उनको ख्याल रखते, उनका बच्चों से उनका कोई वेर नहीं है. पुढचं तुमचं पाऊल काय असणार? पुढच्या पाऊल न्यायालयीन पद्धतीनेही मी लढणार आहे. न्यायालयामध्ये खूप न्याय भेटते. सगळ्यांशी मी एक बोलते, कोणी असू द्या समोर, लढा, तुम्ही लढा. निवडणूक काळामध्ये तुम्ही एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि तुम्हाला मारहाण झाली असं तुम्ही म्हटलं होतं. काय झालं होतं त्यावेळेस? कुठं मारहाण झाली होती? आणि त्यावेळेस तुम्ही काही व्हिडिओ देखील दाखवले होते, ते काय तुम्ही एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवाल? भीड़ छोड़ दूं उसके लिए ये मारहाण झाली होती. वाल्मीकि कराड़ ने मुझे कलेक्टर के केबिन में मारा था, और भी फोटो और निवेदन सब मैंने इस पे डाला हुआ है. एसपी को, कलेक्टर को, डीजी अपने देवेंद्र फडणवीस जी, सबको मैंने निवेदन दिया कि मुझे सिर्फ वो सीसीटीवी फुटेज दे दो. वो सीसीटीवी फुटेज मुझे आज तक मिले नहीं. आपकी ताकत है मीडिया वालों की तो निकलवा लीजिए आप दीपा मुधोल मुंडे मैडम से.
काय झालं होतं नेमकं तिथं? काय नाही झालं होतं. मी फक्त अचानक मी गेली होती. जसं की मी अगोदरपासून जात होती कलेक्टरमध्ये आपले निवेदन घेऊन. असंच लोकांचे निवेदन सडकचे घेऊन मी गेली होती. तर त्यांनी काय केलं की ते वाल्मिक कराड आला आणि मला माहित नाही होतं की माझे नवरे पण आहे तिकडे. जरी मला माहित पडलं होता तो मी गेली नाही होती की कशाला वाद करायचा आहे. मला पण वादमध्ये पडायचा नहीं, त्यांच्या समोर जायचं नहीं. यदि मला जायचा होता तो मैं मंत्रालय में भी जा सकती हूँ यदि मुझे कुछ बात करना है तो, पर मैं जाती नहीं हूँ मंत्रालय कभी भी कि क्यों अपने को उनके सामने सामने बात करना है. पर मैं अचानक गई तो वो मेरे को पकड़ के लेकर गया और अंदर ले जाके मुझे मारा पीटी करने लग गया डायरेक्ट. कलेक्टर होते का तिथं? हाँ, मेरे पति थे, पुलिस वाले थे, केबिन में तो सब थे. मैडम दीपा मुदोल मुंडे मैडम थी उधर. केबिन की बात है ये, सीसीटीव्ही फुटेज. धनंजय मुंडे असतील किंवा दीपा मुदोळ असतील यांना रोखलं नाही का तुम्हाला? रोखलं नाही नाही. न मारताना? कोणी रोखणार? नाही रोखला, थांबला नाही त्यांनी. तुम्ही महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे गेला? कोण महिला आयोग? रुपाली चाकणकर. काय म्हणतात तुम्ही? काय माहित नाही तुम्हाला? कोण रुपाली चाकणकर? महिला आयोग मध्ये फक्त नेता लोकांच्यासाठी बसलेली आहे त्या. फक्त नेत्यांच्यासाठी, काय म्हणणं काय तुमचं? त्यांच्या पाठीशी घालण्यासाठी बसलेली आहे त्या. अवघड आहे बाबा, अवघड आहे. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोगाने तुमची दखल घेतली? राष्ट्रीय महिला आयोगाकडे मी गेलेली आहे. तिकडे पण पासून आता काय आलेलं आहे. त्यांना मी काय मागणी केली होती राष्ट्रीय महिला आयोगकडे. दिल्ली जाऊन पैसे खर्च करून त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की हे रुपाली चाकणकर जे आहेत ताई त्यांना तुम्ही हटवा. क्योंकि जे काय तरी लॉज असते, मला पण आज कोर्ट केस लढून मला काय कळलं लॉज काय आहे. त्यात तुम्ही जे आरोपी आहे, ज्याच्या तुमच्याकडे हे कंप्लेंट आहे, त्याच्यासोबत तुम्ही एक फोटोमध्ये होऊ शकत नाही. पण काल तुम्ही बघितलेला त्यांची बाजू मांडली रुपाली ताईनी. तर त्या आरोपी आहे ना, त्यांची कंप्लेंट आहे त्यांच्याकडे. माझी कंप्लेंट आहे, खूप काही कंप्लेंट आहे, पण त्यांनी आजपर्यंत काय केलं नाही. काय नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती? मुख्यमंत्र्यांना पण मी काही वेळे दिलेला आहे की तुम्ही भेटा, मला भेटायचं आहे. त्यांनी मला दिला नाही टाइम. सगळ्या विषयामध्ये निवडणूक आयोगात गेला का? कारण हा सगळा प्रकार तुम्ही निवडणूक आयोगाचा. पहिल्यांदा मी निवडणूक आयोग गेली. मी 2021 पासून निवडणूक आयोगामध्ये गेलेली आहे. निवडणूक आयोग पण काय दखल घेत नाही, काय घेत नाही. धनंजय मुंडेंना जी माहिती लपवली असं तुम्ही म्हणत होता त्या हा गेली आहे ना. 21 पासून गेली आहे मी. 21 पासून मी गेलेली आहे. आणि जे आहे ते 21 मध्ये पण गेली होती, आता पण गेली आहे. पण निवडणूक आयोग पण काय दखल घेत नाही. काल परवा नोटीस पाठवली असं म्हणत होतो. ते कोर्टाने केली. न्यायालयामध्ये न्याय भेटत आहे आपल्याला, पण कुठेही न्याय भेटत नाही. न्यायालयामध्ये फक्त भेटते न्याय, बाकी कुठेही तुम्हाला जाना व्यर्थ आहे. कोणी न्याय देत नाही. कोण सीएम, कोण डिप्टी सीएम, कोणी न्याय देत नाही. काय कोर्टाने सांगितलं जे तुम्ही म्हणताय की त्यांच्या आमदारकीच्या अनुषंगाने काहीतरी कोर्टाने आदेश दिले ना, नोटीस बजावण्याचा आदेश दिलेला आहे. आता माझ्याकडे ऑर्डर आलेली नाहीये त्याची. मला फक्त मीडियावरती माहित पडला त्या की अशी ऑर्डर झालेली कोर्टाकडून. काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती, तुम्ही जेलमध्ये होता. काय नेमकं त्यावेळेस घडलं होतं? बीडमध्ये तुम्ही गेल्यानंतर काय प्रकार तुमच्या नजरेस आला होता? कारण प्रचंड गर्दी झाली होती, तुमच्या गाडीत रिव्हॉल्वर सापडलं होतं. 2 रिव्हॉल्वर टाकून माझी गाडीमध्ये 3 साल जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. क्योंकि खूप काही धनंजय मुंडेची 27 वर्षापासून बायको आहे मी, फक्त अशी ठेवलेली औरत नाही आहे. खूप काही माझ्याकडे पुरावे हे सगळे आहे. त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही. तुमच्या बाबतीत का असं वाटतं? त्याच्यासाठी ना की मी कुठेतरी डर जाऊं, कुठेतरी मी थांबू, कहींतरी मैं झुक जाऊं. ये सब के लिए मेरे को ऐसे दबाव प्रेशर लाते वो लोग. कार्यकर्त्यांना देखील मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ तुम्ही टाकला. काय नेमका प्रकार झाला? हेच सगळं चालू असते कि मैं बीड़ छोड़ दूं, ये कर दूं, वो कर दूं. मतलब यही सब है. कोर्ट में लिख के दे दूं कि मैं पत्नी नहीं हूं. मैं क्यों लिख के दे दूं? काय तुमच्याकडे पुरावे आहेत ज्यावेळेस तुम्ही म्हणताय 27 वर्षांचा संसार? काय काय आहे नेमकं? काय झालं होतं? कशाच्या आधारावर तुम्हाला बाजूला करण्यात आलं, बाहेर काढण्यात आलं? आता मी बोलू शकत नाही. खूप काही आहे आणि खूप काही लोक वेट करत आहे. त्याच्यासाठी पुढे बोलू आपण या विषयावरती. काय पुढचं पाऊल आहे तुमचं आता? कोर्टाचा दरवाजा मी खटखटावणार आहे. मला त्याच्यावरती विश्वास आहे. न्यायालयावरती माझा विश्वास आहे फक्त.
धन्यवाद. एबीपी माझ्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय करुणा मुंडे यांना स्पष्टपणे म्हटलंय की आपण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि कोर्टावरच माझा विश्वास आहे, तेच मला न्याय देऊ शकतात. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.